नाव शगुन शशिकांत पवार. मी इयत्ता 7वी अ मध्ये शिकते. मी श्री नागेश्वर विद्यालय शेटवळगडे या विद्यालयाची विद्यार्थिनी आहे. मी आज तुमच्यासमोर एक अतिशय जिव्हाळ्याचा विषय घेऊन उभी आहे, तो म्हणजे माझे बाबा. हात धरून चालायला शिकवलं, थोडंसं रडलं की काळजीनं हेरलं. जग मोठं आहे पण आधार एकच, माझे बाबा माझ्या आयुष्याचे दीपस्तंभ. आई या शब्दात जशी माया असते, तसं बाबा या शब्दात आधार असतो, संघर्ष असतो आणि न संपता समजून घेणारा एक माणूस असतो. बाबा म्हणजे कोण हो? लहान असताना आपण आईजवळ खेळतो, रडतो, हट्ट करतो आणि तिच्या मायेचं ओलावं आपल्या संपूर्ण जगात पसरवून घेतो. पण त्याचवेळी एक संत सावलीसारखा माणूस असतो, जो सायलेंट असतो, पण त्याचा प्रत्येक श्वास हा आपल्यासाठी झगडणारा असतो. तो म्हणजे बाबा. माझे बाबा रोज सकाळी लवकर उठतात. चेहऱ्यावर थोडासा थकवा असतो, पण मनात मात्र एकच विचार असतो, माझ्या मुलीचं भवितव्य घडावं. माझे बाबा माझ्यासाठी खूप कष्ट करतात. त्यांना वाटतं मी शिकून मोठं काहीतरी व्हावं, त्यांचं नाव कमवावं. ते कधी रडत नाहीत. आपण रडलो की ते आपण मोडतात. ते कधी थकतही नाहीत, कारण त्यांना माहिती आहे आपण थकलो की आपल्या मुलांचं भवितव्य घडणार नाही. म्हणून बाबांसाठी मला असं म्हणावंसं वाटतं, पाठीतला आधार म्हणजे बाबा, शब्दामागचं खरं प्रेम म्हणजे बाबा, झगडणारा योद्धा म्हणजे बाबा, माझे सर्वस्व म्हणजे माझे बाबा. मला माझ्या जीवनातील एक प्रसंग सांगावासा वाटतो. मी लहान होते तेव्हा एका स्पर्धेत मी सहभाग घेतला होता. परीक्षा जवळ यायला लागली त्यावेळेस मी अभ्यासाला सुरुवात केली. मला टेन्शन यायला लागलं की माझं स्पर्धेत चांगले गुण मिळतील का. तरीही मी चांगला अभ्यास केला, पण मला माझ्या मनासारखे गुण मिळाले नाही. तरीही मला वाटलं आता माझे बाबा मला ओरडतील, मला म्हणतील तू काय अभ्यास केलास, आम्ही तुला काय द्यायला कमी पडलो. त्यावेळेस पण तसं काहीच झालं नाही. माझ्या बाबांनी मला जवळ घेतलं आणि प्रेमानं सांगितलं, बाळा, अभ्यास एका रात्रीत होत नाही. कोणतेही यश एका दिवसात मिळत नाही. त्यासाठी अथक परिश्रम करावे लागतात. माझ्या बाबांचे शब्द ऐकून मला रडू आलं. त्यावेळेस पण मी रडले नाही. मी माझ्या मनाशी जिद्द बांधली की मी आता अभ्यास करून चांगलं काहीतरी बनेन. आणि याच्यातूनच मला शिकायला मिळालं की माझे बाबा माझ्यासाठी जरी ते वरून मला ओरडत असले तरी त्यांना माझ्यासाठी आतून भावना आहेत. जाता जाता मला बाबांसाठी एवढंच म्हणावंसं वाटतं, डोळे बंद करून जी प्रेम करते तिला प्रियसी म्हणतात, डोळे उघडे ठेवून जी प्रेम करते तिला मैत्रीण म्हणतात, डोळे वटारून जी प्रेम करते तिला पत्नी म्हणतात, डोळे मिटेस तोपर्यंत जी प्रेम करते तिला आई म्हणतात आणि डोळ्यात प्रेम न दाखवता जे प्रेम करतात त्यांना बाबा म्हणतात. मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी